इतका वाजता नाही 7:30 वाजले. 8:30 पोहोचते तो घरी. 7:30 झाले. दिसतंय तुम्हाला? माहिती नाही मला. 7:30 झाले फक्त. आपण 8 वाजता पोहोचलो कदाचित. बरं तरी पण तिथलं तिथं होतं. सप्तपदीमुळे वेळ झाला. पण तसं लग्न आपल्या टायमात लागलं होतं एकदम म्हणजे करेक्ट टाइमवर लागलं होतं. 12 कुंबाईचं लग्न आहे 2000 लोक नाही यांचं लग्नच होत नाही. तुम्ही अग्री करता का नाही मला सांगा. कुंबाईचं लग्न आहे आणि 2000च्या खाली एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही. तरी बरं होतं की इतके सारे लग्न होते त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांना लग्नच भेटलं नाही. त्याच्यामुळे बरं झालं. तरी बरंच झालं. पुष्कळ लोकांना लग्नच नाही मिळालं आमचं. एक तर टायमात लागलं लोकांना असं वाटलं की टायमात लागणार नाही यांचं लग्न. एकदम टाइमशीट लागला. आणि ना यांना आमच्याकडले कोणी जात होते यांच्या घरी ना कधी पत्रिका नेऊन द्यायसाठी किंवा काही कुठलं काम राहिलं. 2-4 दिवस आधी काका पण माझे जाऊन आले होते. सर्वजण एकच सांगत होते का लग्न बिलकुल टायमात लावायचं. लग्न टायमात लावायचं. बिचारांना नाचूच नाही दिलं. खूप कमी नाचले ना. हे घरूनच खूप लेट निघाले ऍक्च्युली. खूप लेट आले. असं आहे सकाळपासून काही शूट नाही केलं आम्ही. कुठं फिरायला पण नाही गेलो. आता जेवण करायला जाऊ कदाचित नाही ना जाणार आहो ना. बरं कसं वाटत आहे मग आज 1 वर्ष कंप्लीट झाला पूर्ण लग्नाला म्हणजे कसं गेलं ओव्हरऑल. कसं बघता थांबा हा लवकर गेला तो पाहता गेला. कसं वाटलं पण म्हणजे काय फिलिंग सध्या तुमच्या. चांगला होता. तुमची बायको चांगली आहे ना. नाही माझा नवरा पण खूप छान आहे. बेस्ट डिसिजन आहे बरं. आजपर्यंत खूप चुका केल्या असेल पण हे एक बेस्ट डिसिजन आहे माझ्या लाईफ मधलं. असं आहे हर्षल नागरीकर. मंदिरात वगैरे जातो म्हटलं होतं आम्ही पण अजूनपर्यंत गेलो नाही. आता कदाचित तयारी करूनच पहिले मंदिरात जायचं ना. कुठे ह्या जवळच्या मंदिरात जाऊन येऊ ना. इथे आमच्या जवळ कोणी आहे पण नाही अक्षबंध करायसाठी आमचं. सो सॅड. आपण आधी फोन करायला पाहिजे होता सविता ताईला. फोन घेऊन गेली असती ताई. लेट झालं तरी आम्ही 4 वाजता फोन केला तिला पण ते नाही घेत गेली होती तेव्हा. असो जाऊया. बिलकुल समजत नाही की 1 वर्ष कसं निघून गेला. कसा म्हणजे काहीच नाही समजत आहे. असं वाटतं आत्ताच तर शिफ्ट झालं होतं इथं. आत्ताच राहायला आलो होतो 2 महिने 3 महिने आधी हो ना. आणि एकदम 1 वर्ष. लोक सर्वजण विचारताय म्हणजे आताच तर तुझं लग्न झालं होतं 1 वर्ष पण झालं. म्हटलं हो. तुम्हाला जसं वाटत आहे तसं मला पण असं वाटून राहिलं की 1 वर्ष पण झालं एवढं लवकर. सुखाचे दिवस लवकर जातात म्हणते ना. तुम्ही सांगा एवढं दुःखी. सुखाचे दिवस खरंच खूप लवकर जातात. अरे भूक लागली. ऍक्च्युली खूप दिवसानंतर आम्ही शूट करतो. मध्येच खूप सारे प्रोग्राम्स होऊन गेले पण वाटतं आता हे माहित नव्हतं. मी तर सकाळपासून काही शूट पण नाही केलं होतं पण चल म्हटलं करून घ्यावा. आपलीच आपल्याला आठवण राहते की आपण इथे गेलो होतो हे केलं होतं. आपण आपल्यासाठीच करतो. चला भेटूया तयारी वगैरे करून. भेटते मी थोड्या वेळात. जल्दी क्या जल्दी क्या बोलो.
कदाचित केक आला आहे, आम्हाला केक कापायचा आहे परत एकदा. काल रात्री मिडनाईटला एक केक कापला होता आम्ही. आता दादाकडून कदाचित. आणि 11 वाजले, हालत इतकी खराब झाली आहे, आम्ही आत्ताच आलो घरी. वा वा वा, केक आणलाय? केक कोणता केक आहे? भाऊ जेवण करा पटापट. भाऊ बरोबर जेवण करा. पनीर टिक्का पनीर मसाला आहे आज. हा, कशा निमित्त ते पण सांगून द्या. तंदुरी रोटी हा हर्षद आणि रुचीचा अॅनिव्हर्सरी हा. आहे आज. आज काही 2 शब्द बोलू इच्छिता? नाही, बोलून गेले जाऊ. बोलू इच्छिता, बोलून घ्या दादा. फोन केला आता. हम्म. हो केलाय. गेला. इंस्टॉलमेंट मध्ये बाप रे, लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं, पण खरंच कसं केलं ते कळलंच नाही. म्हणतात ना, सुखाचे दिवस खूप लवकर निघून जातात. अजूनही वाटतं की कालच तर आपलं लग्न झालं होतं आणि बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालं. आयुष्यात मी खूप चुका केल्या असतील, पण तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि योग्य निर्णय होता. तुझ्यासारखा समजूतदार, माझे लाड करणारा, मला हवं ते न बोलताही समजून घेणारा, माझ्या आईबाबांचा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आदर करणारा माणूस मला मिळाला. यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. तू माझ्या बहीण भावालाही तुझ्या स्वतःच्या बहीण भावाइतकंच प्रेम देतोस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू नेहमी मला सन्मान दिलास. कदाचित मी तुझ्याबद्दल घरी बोलण्याचं धाडस केलं नसतं तर हा माणूस माझ्या आयुष्यात कधीच राहिला नसता आणि त्या गोष्टीचा पश्चाताप मला आयुष्यभर राहिला असता. असो, हॅपी फर्स्ट ॲनिव्हर्सरी टू अस, 1 years डाऊन, फॉरएव्हर टू गो.